निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागलेले आहेत। ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आता तिसरी फेरी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। नाशिक जिल्हा आणि त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रामधील जर निकालावर आपण जर नजर टाकली तर अतिशय काट्याची लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। एवढ्यामधून जर आपण बघितलं जी प्रामुख्याने जी महत्त्वाची लढत मानली जाते, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नेते आहेत छगन भुजबळ यांनी आता 86 मतांची आघाडी जी आहे ती तिसऱ्या फेरी अखेर घेतलेली आहे। एवढ्यामध्ये जेव्हा सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा छगन भुजबळ हे ईव्हीएम मतमोजणीमध्ये पिछाडीवर होते। त्याच्यामुळे कुठेतरी येवल्यामध्ये काय निकाल लागतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु तिसऱ्या फेरीनंतर छगन भुजबळ यांनी 86 मतांची आघाडी जी आहे ती घेतलेली आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या जर बिग फाईट जर आपण बघितल्या तर शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवर आहेत आणि संगमनेरमधून बाळासाहेब थोरात जे आहेत काँग्रेसचे नेते ते पिछाडीवर आहेत। ही अतिशय धक्कादायक अशी बाब समोर येते आहे की काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु बाळासाहेब थोरात जे आहेत ते आता पिछाडीवर असलेलं आपल्याला दिसतं आहे। त्याचप्रमाणे कर्जत जामखेडमधून रोहित पवार आघाडीवर आहेत। जामनेरमधून गिरीश महाजन भाजपचे नेते संकटमोचक ज्यांना म्हणलं जातं ते गिरीश महाजन आघाडीवर आहेत। नाशिक जिल्ह्यातील जर लढतींवर आपण नजर टाकली तर नांदगावमधून शिवसेनेचे शिंदे गटाचे सुहास कांदे 14,000 मतांनी आघाडीवर आहेत। नांदगावमध्ये समीर भुजबळ जे आहेत माजी खासदार त्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती आणि नांदगाव मतदारसंघ जो आहे तो चर्चेत आला होता। मतदानाच्या दिवशी देखील समीर भुजबळ आणि सुहास कांदे आमनेसामने आले होते आणि मोठ्या प्रमाणावर राडा आपल्याला तिथे बघायला मिळालेला होता। परंतु आज जे निकाल समोर येत आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या फेरीअखेर नांदगावमधून सुहास कांदे हे 14,000 मतांनी आघाडीवर आपल्याला असलेलं दिसतं आहे। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे या 5,600 मतांनी आघाडीवर आहेत, तर मनसेचे दिनकर पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत। देवळाली विधानसभा मतदारसंघातील लढत देखील काट्याची लढत आपल्याला बघायला मिळते। त्या ठिकाणी देवळाली मतदारसंघामध्ये अजित पवार गटाच्या सरोज आहिरे ज्या विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि शिवसेना शिंदे गटाच्या डॉक्टर राजश्री अहिरराव ज्या आहेत त्यांना एबी फॉर्म हा विमानानं एबी फॉर्म पाठवलेला होता। राज्यभरामध्ये हा विषय चर्चेचा ठरला होता। त्यांना माघारी देखील घ्यायला सांगितलेली होती, परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज हा कायम राहिल्यामुळे इथे मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळते। आणि देवळालीमध्ये जर आज निकाल जे पाहिले आपण तिसऱ्या फेरी अखेर ते सरोज आहिरे जे आहेत राष्ट्रवादीच्या त्या आघाडीवर असलेल्या आपल्याला दिसते। नाशिक मध्य मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये भाजपच्या देवयानी फरांदे या 4,000 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वसंत गीते आणि देवयानी फरांदे यांच्यामध्ये लढत आपल्याला बघायला मिळत होती, तर या ठिकाणी फरांदे जे आहे ते आघाडीवर दिसत आहेत। मालेगाव बाह्यमध्ये नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे 17,000 मतांनी आघाडीवर आहेत। इगतपुरीमध्ये अजित पवार गटाचे हिरामन खोसकर, दिंडोरीमधून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ, निफाडमधून अजित पवार गटाचे दिलीप काका बनकर, चांदवडमधून भाजपचे राहुल आहेर आघाडीवर आहेत। नाशिक मध्यमधून अपक्ष उमेदवार आसिफ शेख हे या ठिकाणी आघाडीवर आहेत। नाशिक मालेगाव मध्यचा जर विचार केला तर MIMचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि आसिफ शेख यांच्यामध्ये लढत या ठिकाणी होते। बागलांमधून भाजपचे दिलीप बोरसे आघाडीवर आहेत। कळवणमधून अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नितीन पवार आघाडीवर आहेत, तर सिन्नर मतदारसंघातून अजित पवार गटाचे उमेदवार जे आहेत माणिकराव कोकाटे हे आघाडीवर आहेत। या ठिकाणी शरद पवार गटाने उदय सांगळे यांना उमेदवारी दिलेली होती। नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघावर जर आपण नजर टाकली तर महायुतीचे सर्व उमेदवार हे आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, तर महाविकास आघाडीची पिछेहाट होताना आपल्याला दिसते। 2019च्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे म्हणजे एकसंघ राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार या ठिकाणी निवडून आलेले होते, परंतु यंदा महाविकास आघाडीला एकही जागा या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत नाही आहे। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी पिछाडीवर दिसते। मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे या पिछाडीवर आहेत। त्याचप्रमाणे महायुतीचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आपल्याला असल्याचं या ठिकाणी दिसतंय। ही तिसरी फेरी झालेली आहे, चौथी फेरी सुरू आहे। हळूहळू निकाल पुढे येत आहेत, परंतु सध्याचा जो काही कल आपल्याला समोर येताना दिसतोय त्यामध्ये महायुती
ही आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. मतदानाच्या दिवशी आपण जर आकडेवारी मतदानाची जर आपण आकडेवारी बघितली तर महिलांचं प्रमाण जे होतं ते मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं. नाशिक जिल्हा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, महिला मतदानाचं प्रमाण जे आहे, महिलांचं मतदानाचं प्रमाण हे वाढलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी लाडकी बहीण योजना असेल किंवा महायुतीच्या ज्या काही योजना असेल त्याला पसंती या ठिकाणी मिळताना दिसते आणि महायुतीवर विश्वास जो आहे तो उत्तर महाराष्ट्रातल्या मतदारांचा या दिसून येतो. विकासाचे मुद्दे असतील, शासनाच्या योजना असतील, याला पसंती कुठेतरी मिळताना आपल्याला दिसते. हळूहळू निकाल येत आहेत. हे सुरुवातीचे कल आहेत. काही वेळानंतर हे कल बदलू देखील शकतात, परंतु आत्ता सुरुवातीला मात्र महायुती ही सर्वच जागांवर आपल्याला पुढे असताना दिसते. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.